नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. तर आज आहे माझा वटपौर्णिमेचा शूट. शूट मी नंतर केलेला आहे. शूटला जाण्याआधी मी बरंच काही आवरलेलं आहे. आज सुट्टीचा दिवस होता, बकरी ईदच्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे. मग मी आता तुम्हाला सकाळपासून माझं रुटीन दाखवते. तर ही होती सकाळ आणि खूप फ्रेश आणि सुंदर असं वातावरण आहे. पावसाळा सुरू झालेला आहे. मध्ये ऊन, मध्येच सावली आणि मध्येच पावसाचं वातावरण असतं सध्या तरी. सकाळी उठल्या उठल्या मी सगळ्यात आधी जे बघते की आज किती फुलं आलेले आहेत. तर मैत्रिणींनो, मी आता एक जास्वंदाचं नवीन कलर मध्ये रोप घेतलेला आहे. असा लाईट पर्पल शेड आहे त्याचा आणि जास्वंदाच्या झाडांना कमी मेंटेनन्स असतो आणि ते फुलं जे आहेत ते रोज देवपूजेला मला कामात येतात. जास्वंदाचे जवळजवळ सगळेच कलर माझ्याकडे आहेत. मी जास्वंदाचेच जास्त घेतलेत आणि हे गोकर्णाचं रोप आहे जे आता खूप छान वाढलेलं आहे. मी फक्त त्या बियांनीच या रोपाला वाढवलेलं आहे. त्यानंतर हे व्हाईट जास्वंद मी खास महादेवासाठी लावलेलं आहे आणि डेली याला 2 ते 3 फुलं येत असतात. गोकर्णाचे पण आता यायला लागलेत आणि इकडे जे आहे ते बटन मोगरा आहे. याचे बटन सारख्या या कळ्या याला आलेल्या आहेत आणि त्या जेव्हा फुलतात तेव्हा खूप सुंदर असं फुलाचा शेप तयार होतो आणि खूप छान असं भरीव फुल त्याला येतं. नवीन नवीन प्लांट्स मी ऍड करत असते आणि मी झाडांना कुठली खतं वापरते, कुठली माती वापरते त्याचा सगळा सेपरेट एक ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तोपर्यंत जेही माझे मॉर्निंगचे प्लांट्सचे व्हिडिओज असतात ते एन्जॉय करा आणि सध्या तुम्ही माझ्या चॅनलला भरभरून प्रतिसाद देताय, खूप छान सबस्क्रायबर्स वाढताय, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही असं सपोर्ट कराल तर मीही डेली ब्लॉग्स टाकायला मलाही खूप एनर्जी मिळेल. असा काही माझा बाल्कनीचा व्ह्यू असतो आणि उठल्या उठल्या मी आधी इथेच जाते. त्यानंतरच माझी दिवसाची जी सुरुवात असते ती बाल्कनीतनच होते असं म्हटलं तरी चालेल. अशा वातावरणात आणि हे सुंदर असे झाडं, तरी आज थोडं वातावरण जे आहे हे असं अंधार असल्यासारखंच होतं, बट तरी सुद्धा मी खूप छान अशा क्लिप्स तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असा व्ह्यू आहे माझ्या गॅलरी मधून. इकडे गणेश वेल मी लावलेली आहे. त्यानंतर हे काही डेकोरेटिव्ह प्लांट्स आहेत हँगिंग, तेही मी लावलेले आहेत. सगळ्या झाडांचा मेंटेनन्स बाकी आहे. पावसाळा सुरू झालेला आहे, मेंटेनन्स खूप मस्त आहे. आता मेंटेनन्सला एक दिवस वेळ काढावा लागेल आणि ब्लॉग शूट करता करता हा मेंटेनन्स जो आहे माझ्या झाडांचा तो करावा लागणार आहे, जेणेकरून तुम्हालाही छान अशी माहिती देता येईल आणि झाडांची काळजी मी कशी घेते, कसे त्यांना नेहमी फुलं असतात, ते सगळं काही छोट्या छोट्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करायला मलाही आवडेल. आता आपण ब्लॉग स्टार्ट करूया. तर आज माझा वटपौर्णिमेचा शूट आहे आणि खूप सारे कामं पण आहेत. त्यानंतर आज मला उंबरठा लेपन पण करायचे होते. उंबरठा लेपन मी मोस्टली मंगळवारी, गुरुवारी किंवा शुक्रवारी करते. आज वेळ होता तर म्हणून मी आज केले. त्यानंतर तुम्ही बघू शकता ही सुंदर अशी बुद्धांची मूर्ती मी घेतलेली आहे आणि इकडेही मनी प्लांट लावलेला आहे. हा आता ग्रोईंग स्टेजला आहे. हाही खूप सुंदर असा ग्रो झाल्यानंतर मी तुम्हाला याच्याबद्दलही माहिती देणार आहे. चला सगळ्यात आधी उंबरठा लेपनाची तयारी करू. तर ही आहे हळद, जी शुद्ध हळद आहे, कारण उंबरठा लेपनासाठी शुद्ध हळद लागत असते. मी हळद आणि त्यामध्ये मी हे अष्टगंध घेतलेलं आहे, ज्याचा सुगंध जो आहे तो खूप छान आहे. त्यानंतर यात मी गंगाजल टाकून घेणार आहे. गंगाजल हे खूप पवित्र मानलं जातं पूजेसाठी. गंगाजल आणि गोमूत्र आणि त्यानंतर थोडं अत्तर, कारण जेव्हाही उंबरठ्याचं लेपन करतो तर सुंदर सुगंध यायला हवा आणि जेव्हाही आपण घरात एंट्री करतो तो सुगंध छान असतो, आपल्यालाही फ्रेश वाटतं. त्यामुळे तर आता हळद मी टाकून घेतलेली आहे, अष्टगंध टाकून झालेला आहे, गंगाजल टाकलेले आहे आणि त्यानंतर गोमूत्र टाकणार आहे. आणि मग मी हे सगळं काही मिक्स करणार आहे अत्तर वगैरे टाकून आणि अगदी पातळ अशी पेस्ट मला बनवायची आहे. हे थोडं थोडं टाकल्यानंतर थोडं पाणीही घ्यायचं, कारण पातळ करण्यासाठी पाण्याची गरज असतेच. इतकं गंगाजल आणि गोमूत्र वापरण्यापेक्षा तुम्ही पाण्याचा वापरही करू शकतात. मी फक्त एक चमचा टाकलेला आहे आणि त्यानंतर थोडं अत्तर टाकलेलं आहे, जेणेकरून सुगंध खूप छान येईल. त्यामुळे तर बघू शकतात अशा पद्धतीने मी हे सगळं मिक्स करून घेणार आहे. पुन्हा मी यात थोडं थोडं पाणी टाकत याला अगदी पातळ पेस्ट करून घेणार आहे, जेणेकरून उंबरठ्यावर अगदी व्यवस्थित मला ती लावता येईल. सगळ्यात आधी मी जे हे चांदीचे लक्ष्मीचे पावलं लावलेले आहेत उंबरठ्याला, ते लक्ष्मीचे पावलं जे आहेत ते काळे पडतात, अशा वातावरणात तर जास्त काळे पडतात. त्याला मी उजळवून घेतेय. तुम्ही बघू शकतात माझ्या हातात आहे हे पितांबरीचे लिक्विड, जे फक्त सिल्वर देवांसाठी
भांड्यांसाठी तुम्ही यूज करू शकता, चांदीचे जे काही तुमचे देव असतात. सो माझे सगळे देव चांदीचे आहेत आणि हे अधूनमधून मला हे उंबरठ्याचं जे लक्ष्मीचे पावलं आहेत त्यांना क्लीन करायला सुद्धा हे लिक्विड लागतं. सो अशा पद्धतीने मी ते क्लीन करून घेते छान. हा सागाचा उंबरठा आहे. उंबरठा कशासाठी उंबरठ्याचे महत्व काय आहे याचा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. लिक्विड लावल्यानंतर लगेच मी ओल्या पाण्याच्या कापडाने ते सगळं क्लीन करून घेणार आहे व्यवस्थित. त्याचा थोडा फेस होतो जेव्हा आपण कापसावर लिक्विड घेतो. तर अशा पद्धतीने उंबरठा ऑलरेडी मी क्लीन करून घेतलेला आहे. सकाळी उठल्या उठल्या मी बाहेरचं सगळं पुसून घेतलेलं आहे गोमूत्र टाकून आणि त्यानंतर उंबरठा धुवून घेतलेला आहे आणि आता उंबरठा लेपनाची ही तयारी. सो बघू शकतात इतकी पातळ पेस्ट करायची असते जेव्हा आपण उंबरठा लेपन करतो. सो ज्यांना वेळ असतो त्यांनी नक्कीच करा, ज्यांना वेळ नसेल त्यांनी नाही केलं तरी चालेल, बट मी वेळेत वेळ काढून हे सगळं करत असते आणि या गोष्टींची मला आवड आहे. सो मला या करायलाही खूप आवडतं. अशा पद्धतीने उंबरठा लेपन मी करत असते. चमच्याने घेऊन सगळीकडे व्यवस्थित एकसारखं पसरवायचं आणि ही जी आता मी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे त्याच कन्सिस्टन्सी मध्ये जर का तुम्ही ठेवलं तर नक्कीच एक छान आणि एकसारखं लेपन तुमच्या उंबरठ्याला होईल. यावर मी अजून काहीतरी सोल्युशन बघते, कारण बऱ्याच जण ते आतला जो भाग आहे ना काळपट ते दिसतं. मला पूर्ण एकसारखं लेपन करायचं असतं, बट थोडंफार ते खालून जे काळपटपणा आहे तो दिसतोच, पूर्ण पिवळ्या कलरचं दिसत नाही. सो त्यावर माझा सर्च चालू आहे. नक्कीच मी काहीतरी सोल्युशन त्यालाही काढून आणेल. सो अशा पद्धतीने मी लावत असते. आता इथे बघू शकतात उंबरठा लेपन जे आहे ते झालेलं आहे आणि या पावलांवरती जे काही थोडंफार हळदीचं डाग पडलेले आहेत ते मी पुसून घेतेय अशा पद्धतीने. आणि हे वाळल्यानंतर खूप सुंदर दिसतं आणि कोणी तुमच्या घरी जर का आलं तर आल्या आल्या अगदी सुंदर असा सुगंध आणि खूप प्रसन्न वाटतं. उंबरठा आपला मेन असतो. आपण उंबरठा ओलांडतो जेव्हा घरात येतो तेव्हा खूप छान असा सुगंध आणि छान अशी पूजा केलेली तर आपल्यालाही प्रसन्न वाटतं. मला खूप आवडतं. सो म्हणून मी ह्या गोष्टी करत असते आणि याचे सेपरेट व्हिडिओ सुद्धा तुमच्या सोबत शेअर करेल. आजचा हा ब्लॉग आहे डेली ब्लॉग मधला. सो तुम्ही बघू शकतात आता किती सुंदर अशी रांगोळी वगैरे काढून माझा उंबरठा जो आहे तो अगदी सज्ज केलेला आहे. खूप सुंदर दिसतं. मी फक्त पाकळ्या टाकलेल्या आहेत गुलाबाच्या आणि इकडे मी ही शुभचिन्हांची रांगोळी काढलेली आहे. तिला सुद्धा हळदी कुंकू मी लावलेला आहे आणि सुंदर अशी रांगोळी काढल्यानंतर असा हा माझा जो एंट्री डोअर आहे त्याचा लुक आहे. तुम्ही बघू शकतात खूप प्रसन्न आणि फ्रेश वाटतं. त्यानंतर मी इथे देवपूजा करणार आहे. सो आता वाजलेले आहेत जवळजवळ 7:30 आणि सगळे उठलेले आहेत. आतापर्यंत जे काही केलं ते एकटी होती आणि आता सगळे उठल्यानंतर ही देवपूजा चाललेली आहे. मग नाश्ता चहा नंतर माझा मेकअप वगैरे होईल आणि मेकअप नंतर मग आम्ही जाऊ शूटला. सो बघू शकतात अशा पद्धतीने माझी देवांची पूजा चालू आहे. मी आता चांदीचे खंडेरावांचे टाक जे आहे ते नवीन करून आणलेले आहेत. आधी माझे पितळाची पाट होती, आता मी सगळे नवीन करून आणलेले आहेत आणि सुंदर दिसतात तसे. पण मला सगळे देव चांदीत हवे होते. माझी खूप इच्छा होती आणि ते सगळं बरोबर घडून येतं. माझी जशी इच्छा असली तसं ते अगदी परफेक्टली माझ्यासोबत होतं. सो हे टाकही खूप सुंदर आहेत. अगदी इझिली पटकन क्लीन होतात आणि छान दिसतातही. सो मला तर पर्सनली हे खूप आवडले. तुम्हाला कसे वाटले कमेंट मध्ये नक्कीच सांगा. जर तुमच्याकडेही खंडेरावांची पूजा वगैरे करत असतील तर नक्कीच मला मेसेज करून कमेंट करून सांगायला विसरू नका. सो अशा पद्धतीने माझी जी रोजची देवपूजा आहे ती मी करत असते. त्यानंतर आता हे आहेत मी मोगऱ्याचे गजरे आणलेले आहेत. पंचवटीवरून मी हे नेहमी आणत असते. खूप सुंदर असे गजरे मिळतात आणि स्वस्तात मिळतात जर का तुम्ही अर्ली मॉर्निंग तिथे गेलात. मी आणि माझी फ्रेंड बऱ्याच वेळा जातो. सो तिथून मी हे फुलं वगैरे आणत असते. जास्त क्वांटिटीत मला लागतात आणि जितके जास्त फुलं तितकी माझी पूजा मला प्रसन्न वाटते. सो आता मी इथे जो मंगल कलश आहे त्यातलं पाणी बदलवून घेणार आहे आणि त्यातले पानही बदलवून त्याला एक सुंदर असा गजरा. आणि आता सगळे फुलं वगैरे ठेवून झालेले आहेत. देवाची पूजा झालेली आहे, आरती झालेली आहे, धूप दीप लावून झालेले आहे. आज जरा एक्स्ट्राच फुलं मी देवाला अर्पण केलेले आहेत कारण खूप सारे आणलेले आणि ते उन्हाळ्यात बऱ्याच वेळा आता ऊनही तितकंच आहे. पावसाला पाहिजे तशी सुरुवात झालेली नाहीये. सो त्यामुळे फुलं पटकन खराब होतील म्हणून मी जितके जास्त वाहता येतील तितके जास्त वाहिलेले आहेत. आणि कुलदैवतला सुद्धा मी तो गजरा चढवलेला आहे. सगळ्या देवांना जवळजवळ मी गजरे चढवलेले आहेत आणि खूप सुंदर दिसतात. तर हे टाक कसे दिसताय नक्की कमेंट मध्ये मला सांगा. त्यानंतर गणपतीला दुर्वा, महादेवाला मी
बेलपत्र वाहिलेले आहे आणि ही पूजा करायला मला खरंच सांगते अजिबात वेळ लागत नाही. फक्त 15 ते 20 मिनिटात मी ही पूजा उरकत असते, कारण मला ह्या गोष्टींची आता सवय झालेली आहे. बरेच लोक मला विचारतात की तू 2-2, 3-3 तास पूजा करत असतील, तर इतका वेळ माझ्याकडे सध्या तरी नाहीये. फक्त 15 ते 20 मिनिटात मी एवढी पूजा करत असते आणि ती मी मनापासून करते. मला त्या गोष्टीची आवड आहे आणि ती अचानक मी आता स्टार्ट केलेली नाहीये. ते सगळं मी लहानपणापासून करत आलेली आहे. सो हे करणं माझ्यासाठी डाव्या हाताचा खेळ तुम्ही म्हणू शकतात. मी 15 ते 20 मिनिटात या सगळ्या गोष्टी करत असते. आज मी तुम्हाला सगळे देव जे आहेत ते व्यवस्थित दाखवणार आहे. बऱ्याच वेळा मी दुरून व्हिडिओ म्हणजे दुरून त्यांची शॉर्ट्स घेत असते, तर मला कमेंटही आलेली की तुमचे जे देव आहेत ते अगदी त्यांचा क्लोजर लुक दाखवा. सो म्हणून तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या दाखवते आहे. आणि इकडे रुद्रयंत्र सगळं ठेवलेलं आहे आणि लवकरच श्रीयंत्राची सुद्धा स्थापना मी करणार आहे आणि त्याचाही एक सुंदर असा व्लॉग तुमच्या सोबत शेअर करणार आहे. सो हे आहे माझं बॅकड्रॉप देवघराचं, ओम ज्यावर ओम आहे आणि त्याला सुद्धा मी छान असं डेकोरेट केलेलं आहे. त्यानंतर हे नवीन तोरण घेतलेलं आहे, हे व्यवस्थित मला लावायचं आहे. आता सध्या तरी मी असं लावलेलं आहे. खूप सुंदर असं तोरण आहे. बॅकड्रॉपला हे लाईट्स खूप छान दिसतात. सो सगळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर नाश्ता चहा केल्यानंतर आता डायरेक्टली मी तुम्हाला मुरंब्याची रेसिपी दाखवणार आहे. तर बघू शकतात हा जो मुरंबा आहे हा मी उन्हातला करणार आहे. सगळं पाणी कैरीचे जे आहे ते किसल्यानंतर काढून घेतलेलं आहे आणि अगदी कोरडी कैरी ज्या होते त्या कैरीचा किस, त्यानंतर त्यात मी साखर ऍड केलेली आहे आणि अगदी व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर सगळं काही एकत्र करून व्यवस्थित सगळी साखर जी आहे तुम्हाला मिक्स करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने साखर मिक्स केल्यानंतर थोडा वेळ तुम्हाला ते साईडला ठेवायचं आहे. अर्धा तास ते पाऊण तासात साखर अगदी व्यवस्थित त्यात मिक्स होते आणि हातांनी सुद्धा तुम्ही कालवून घ्यायची आहे. या ठिकाणी शूट करायला माझ्यासोबत कोणी नव्हतं, सो म्हणून मी एकाच हाताने तुम्हाला चमच्याने मिक्स करून दाखवलेलं आहे. नंतर मी हातांनी ते व्यवस्थित मिक्स करून घेईल हे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकल्यानंतर. त्यानंतर त्यात इलायची तुम्हाला घालायची आहे, कारण जेव्हाही आपण तो मुरंबा व्यवस्थित होतो 2-3 महिने जेव्हा पूर्णपणे तो सेट झालेला असतो, पूर्ण मुरलेला असतो, तर त्याच्यानंतर जेव्हा ही याची टेस्ट मध्ये मध्ये आपल्याला लागते आणि ते पूर्ण मिक्सअप झालेलं असतं तर खूप छान एक वेगळाच स्मेल त्याला येतो. आणि तुम्ही हवाबंद डब्यात जर का त्याला ठेवत असाल तर जो आंबट वास येतो तो याने निघून जातो. सो त्यामुळे तर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी हाताने आणि तरी सुद्धा वरून थोडी साखर टाकलेली आहे आणि एका पातळ कॉटनच्या सुती कापडाने मी त्याला पॅक करून उन्हात ठेवणार आहे. कारण हा जो मुरंबा असतो माझा जून महिन्यातला, मोस्टली मे एंडिंग किंवा जूनला, तर तो व्यवस्थित असा व्हायला हवा, म्हणजे तुम्हाला 5 ते 6 महिने आरामात जातो. तर आता इथे आलेली आहे मी शूटला. तर शूटचं जे डेस्टिनेशन आहे ते अगदी परफेक्ट मला मिळालेलं होतं. मला ओटा असलेलं वडाचं झाड हवं होतं आणि परफेक्टली ते मला मिळालं. तयारी वगैरे झाल्यानंतर सगळं आवरून मग मेकअप केला आणि मेकअप केल्यानंतर आम्ही डिरेक्टली इथं आलो आणि या शूटला जवळजवळ 1.5 तास लागला. सो इथे जवळच गार्डन होतं, सो गार्डनला अंशूला आम्ही सोडलं. तो गार्डन मध्ये होता, तो तिकडे एन्जॉय करत होता, मी इकडे माझं शूट एन्जॉय करत होती. सो मजा आली ह्या शूटला, कारण हे पहिलं शूट होतं जिथे अंशू माझ्या सोबत होता आणि माझ्या डोळ्यांसमोर होता. सो त्यामुळे खूप छान मजा आली आणि मस्त शूट झाला. शूटच्याही क्लिप्स ज्या आहेत ब्लॉगच्या एंडला तुम्हाला बघायला मिळतील. छान असं गार्डन होतं. हे नाशिकमधलं राणेनगर या एरियात असलेलं स्वामी समर्थांचं एक केंद्र आहे आणि तिथे त्यांचं हे गार्डन आहे. सो आता तुम्ही बघू शकतात मी मस्त जोडवे वेअर केलेले आहे. हे मला खूप आवडतं. महाराष्ट्रीयन लुक टॉप टू बॉटम अगदी परफेक्ट महाराष्ट्रीयन गर्ल मी दिसली पाहिजे, मराठी मुलगी मी वाटली पाहिजे, त्याचा अतोनात प्रयत्न असतो. परफेक्ट ज्वेलरी, परफेक्ट नथ, चंद्रकोर, सिंदूर, जोडवे, सगळं काही अगदी परफेक्टली वेअर केलं आहे. आणि हा न्यू स्टाईलचा कोल्हापुरी साज आहे जो आता सध्या ट्रेंडी आहे. तर असा कोल्हापुरी साज मी या लुकमध्ये घेतलेला आहे. आणि हे तलवारींची डिझाईन असलेली सुंदर अशी काळी जी माळ आहे ती वेअर केलेली आहे अगदी गळ्याला लागून. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकतात अगदी परफेक्ट आणि मला हवे तसे शॉर्ट्स पाहिजे त्या गाण्यांवर घेतलेले आहेत. अगदी प्रॉपर असा महाराष्ट्रीयन लुक, नऊवारीवाला, रेड आणि ग्रीन साडी, ग्रीन बँगल्स, त्यात कोल्हापुरी ही ज्वेलरी, खूप सुंदर असा लुक झालेला आहे. पेशवाई हेअरस्टाईल मी केलेली आहे. बॅक साईडने तुम्ही बघू शकतात आणि त्या पारंब्यांचा बॅकग्राऊंड
हेच मला आजच्या शूटसाठी जे काही होतं ते एक्सपेक्टेड होतं आणि ॲज इट इज मला लोकेशनही तसं मिळालं, एडिटरही तसा मिळाला, शूट करणाराही तसा मिळाला. सो प्रॉपर असं शूट झालेलं आहे. तुम्हाला जर का माझे असे नवनवीन शूट्स बघायचे असतील तर तुम्ही माझा आणखी एक यूट्यूब चॅनल आहे निक स्टाईल्स, तिथे तुम्ही स्टायलिंग रिलेटेड माझे व्हिडिओज बघू शकतात. सो तिथेही सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला फॉलो करायला अजिबात विसरू नका. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल. सुंदर सुंदर असे महाराष्ट्रीयन लुक्स, त्यावरची ज्वेलरी, साड्या यांचं सुंदर असं कलेक्शन मी त्या माझ्या व्हिडिओ थ्रू तुमच्यासोबत शेअर करत असते. तर नक्कीच बघा, खूप आवडेल. माझ्या मैत्रिणींना तर खूप आवडतो हा टॉपिक आणि नक्कीच माझ्या न्यू सबस्क्रायबर्सला सुद्धा आवडणार असेल आणि आवडेलच याची मला गॅरंटी आहे. तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये पुन्हा एकदा. आता पुढचा जो व्लॉग असणार आहे तो आहे श्रीयंत्रा रिलेटेड. सो नक्कीच बघा व्लॉग आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे. तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.